ईस्टर अष्टकातील गुरुवारी आपण संत लूक यांच्या सुवार्तेतील 24व्या अध्यायातील 35 ते 48 या वचनांवर चिंतन करतो. पुनरुत्थित येशू आपल्या शिष्यांमध्ये प्रकट झाला आणि म्हणाला, तुम्हाला शांती लाभो. शिष्य घाबरले आणि आश्चर्यचकित झाले, कारण त्यांना वाटले की ते एखादा आत्मा पाहत आहेत. परंतु येशू प्रेमाने म्हणाला, का घाबरता? माझे हात आणि पाय पहा, मीच आहे. त्यानंतर त्याने आपल्या जखमांच्या खुणा त्यांना दाखवल्या आणि त्यांच्या समोर भोजन केले, जेणेकरून त्यांचा विश्वास दृढ व्हावा की तो खरोखर पुनरुत्थित झाला आहे. नंतर येशूने त्यांचे मन उघडले, जेणेकरून त्यांना पवित्र शास्त्र समजावे. त्याने त्यांना सांगितले की ख्रिस्ताला दुःख सहन करावे लागेल, मरण पत्करावे लागेल आणि तिसऱ्या दिवशी मृत्यूपासून उठावे लागेल. त्याच्या नावाने पश्चात्ताप आणि पापांची क्षमा सर्व राष्ट्रांना जाहीर केली जाईल. आजची सुवार्ता आपल्यालाही आमंत्रण देते की आपण पुनरुत्थित प्रभूवर विश्वास ठेवावा आणि त्याच्या शांतीत आणि आशेत जीवन जगावे. प्रभू येशू ख्रिस्ता, आमची मने उघड, जेणेकरून आम्ही तुझ्या पुनरुत्थानाचे आणि प्रेमाचे साक्षीदार होऊ.